एक तर सुखाची प्राप्ती होते भगवंताकडे, नाहीतर संतांकडे. हे दोनच ठिकाण आहेत सुखाच्या प्राप्तीचे. म्हणून हे असणारे गोपाळ भगवंताकडे आले. भगवंतानं त्यांची अवस्था पाहिली. गोपाळांनी दीनपणे सांगू लागले, भगवंता, अरे आजपर्यंत सुख शोधण्याचा प्रयत्न केला रे या संसारात, पण आमच्या पदरी मात्र दुःखच पडलं. आणि म्हणून भगवंतानं आव्हान केलं या सर्व गोपाळांना, या भक्तांना, तुम्हाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, आणि तीही पोटभर हवी आहे ना म्हटले. आव्हान केलं भगवंतानं. म्हटले एक काम करा. म्हटले काय? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अपेक्षा आहे ना सुखाची, समाधानाची, मग एक काम करा, माझ्या मागे या म्हटलं. गोपाळांनी विचारलं, भगवंता ठीक आहे, आम्ही तुझ्या मागे येतोही, मग आम्हाला फायदा? म्हटले आजी देतो पोट भरी. जोपर्यंत तुम्ही पुरं म्हणत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला सुख समाधान मी देणार आहे म्हटलं. पण असंही कुठल्या क्षेत्रात जरी तुम्ही गेलात तरी त्या ठिकाणच्या काही मर्यादा असतात, काही नियम असतात.